पार्थ पवार यांच्यासह मुरलीधर मोहोळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली। जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्त आणि बँकांचीही चौकशी व्हावी, सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली। 99% ज्याची भागीदारी आहे तो माणूस बाहेर आणि 1% भागीदारी असणारा माणूस आत, हा जो वडेट्टीवारांनी मुद्दा मांडला हा खूप व्हॅलिड मुद्दा आहे आणि याच्यात फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। पण याच्यात जसा फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अगदी त्याच पद्धतीने मुरलीधर मोहोळच्या प्रकरणात सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जर पार्थ पवार प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचे सस्पेन्शन आणि चौकशा होतात तर मुरलीधर मोहोळच्या प्रकरणामध्ये सुद्धा धर्मादाय आयुक्त जो आहे या धर्मादाय आयुक्त आणि ज्या बँकांनी काही तासांच्या आत हे सगळे व्यवहार केले होते त्या बँकांच्या सुद्धा चौकशा लागल्या पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यास त्यांना स्वातंत्र्य आहे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले। महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असेल असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले। दोन राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे। राष्ट्रवादी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला ज्याला जे वाटेल ते करेल। आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे 3 पक्षच नाही तर RPI सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना, जनसुराज्य तिकडे आहे, रयत आहे, सगळे एकत्र निवडणूक लढवणार आहोत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी नावं ठेवलीत। फडणवीस इना, एकनाथ शिंदे मीना आणि अजित पवार टीका आहेत असं म्हणत जलील यांनी टीका केले। तर अजित पवारांना मुस्लिम मतं मागण्यासाठी सोबत घेतल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। मैंने तीनों का नाम रखा, देवा भाऊ का नाम इना, एकनाथ शिंदे का नाम मीना और अजीत दादा का डिका। इना मीना डिका। तो देवा भाव ने मीना से पूछा, है मीना तुला मिळतील का या मत लोकांचं मत? तो मीना ने जवाब दिया, हो मिळणार होते पण ते इम्तियाज जलील ने माझी खूप वाट लावलेली आहे। तो दोनों ने मिलकर सोचे कि अपन दोनों को तो मिल रहे नहीं है तो क्या करना। बोले अजीत दादा को छोड़ दो मुसलमानों के पीछे। कि दादा को वोट करने का मतलब भाजपा को वोट करने का मतलब, दादा को वोट करने का मतलब गुस्ताख रसूल को वोट करने का मतलब।